श्रावण 11 महिने रावणासारखी वाईट वृत्ती ठेवायची आणि 1 महिना फक्त काय करायचं? श्रावण महिना असतो, देवादिदेव महादेवाची पूजा केली जाते, म्हणून त्या श्रावण महिन्यामध्ये फक्त चांगलं वागणूक, चांगली वर्तणूक ठेवायची. पण 11 महिने काय करायचं? रावणासारखी वाईट वृत्ती ठेवायची, वाईट वागायचं, वाईट बोलायचं. पण ऐका, त्या देवादिदेव महादेवानी सुद्धा देवाला आपलंसं करून घेतलं, देवाची भक्ती केली. त्याच महादेवाचा अवतार म्हणजे कुणाचा? माझ्या आत्मापूरच्या राजा काय सुंदर प्रमाण भजन करी महादेव. कुणाचं? त्या श्रीराम प्रभूंचं भजन कुणी करावं? देवादिदेव महादेवांनी करावं, भजन करावं. एक सुंदर दृष्टांत आहे बघा. एखादं चांगलं काम जर गावामध्ये झालं तर अनेक जण येतात त्याचं श्रेय घेण्यासाठी, येतात की नाही? तसंच झालं, रामायण लिहून झालं. रामायण लिहिलं कुणी? वाल्मिकी. कधी लिहिलं रामायण? घडायच्या अगोदर लिहिलं. राम प्रभूंना कसं वागावं लागलं? जसं वाल्मिकी ऋषींना रामायणामध्ये लिहिलं तसं माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांना कार्य करावं लागलं, राहावं लागलं, वागावं लागलं. ऐका, ते रामायण लिहून झालं आणि रामायण लिहून झाल्यानंतर तिघांचं कडाक्याचं भांडण लागलं. पृथ्वीवरचा माणूस म्हटला रामायण आमचं, पाताळातले सर्प म्हटले रामायण आमचं, स्वर्गीचे देव म्हटले रामायण आमचं. आता तिघांचं कडाक्याचं भांडण लागलं. भांडण मिटवावं, कुणाकडं काय करावं, काय करावं म्हणून तिघांचं भांडण चालू होतं. आणि स्वर्गामध्ये असणारे नारद मुनी, त्या नारद मुनींनी कधीतरी पृथ्वी तलावरती यावं, इहलोकीच्या देहावरती पृथ्वीवरती यावं. गळ्यामध्ये विणा असावा, हातामध्ये चिपळ्या असाव्या आणि अखंडपणे त्या